नमस्कार मित्रांनो, आपण बघितलं आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये शेळी पालनाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत होतो, परंतु आता मेंढी पालन आपण चालू केलेलं आहे. परंतु आपल्या मित्राने सुद्धा मेंढी पालन चालू केलेलं आहे आणि त्याचं नवीन शेड सर्व दाखवणार आहे आणि त्याने 120 मेंढ्यासुद्धा आणलेल्या आहे लहान मोठ्या, तर ते पण दाखवणार आहे तुम्हाला. तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, स्किप करून जाऊ नका. ह्या मेंढ्याचं हा नवीन शेड बनवलेला आहे त्यानं. अशा प्रकारे नवीन 120 मेंढ्यासुद्धा आणलेल्या आहे लहान मोठ्या. तर आपण मेंढ्या बघू शकता, हे बघा. आणि त्याने 2 मजदूरसुद्धा लावलेले आहेत, 2 जोड्या. जवळपास असा 15 लाखाचा खर्च त्याने केलेला आहे. आणि हे येथे तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोलीमध्ये उटी ब्रह्मचारी म्हणून गाव आहे. अशा गावामध्ये मित्राने चालू केलेला हा मेंढी पालन. तर मित्रांनो, शेळी पालन आणि मेंढी पालन सारखंच आहे, परंतु मेंढ्याला जास्त म्हणजे बाहेर फिरस्ती मेंढी जी असते त्याला जास्त म्हणजे राऊंड लागत नाही किंवा जास्त चारा लागत नाही, त्याच्यामुळे ते प्रत्येक हे खाते. परंतु शेळ्याला भरपूर खायला लागते आणि शेळ्या म्हणजे 1000-500 शेळ्या आपण एक राखू शकत नाही, त्याच्यामुळे शेळ्या कमी ठेवतात. तर हा मेंढीपालन जो आहे तो बंदिस्त मेंढीपालन आहे मित्रांनो, याला बाहेर सोडता येणार नाही. परंतु हा मित्राचा दाखवणार आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं मेंढीपालनसुद्धा दाखवणार आहे, कारण की मी 80 शेळ्या विकलेल्या आहेत. आपल्याजवळ 80 शेळ्या होत्या, तर त्याच्यापैकी फक्त 17 शेळ्या राहिल्या आहेत आणि 50 मेंढ्यापासून सुरुवात केलेली आहे आपण पण. तर आता सध्या आपण मेंढी पालनाकडे वळलो आहोत. तर हा मित्राचे मेंढ्या आहेत जे की उटी ब्रह्मचारीमध्ये आहेत. तर 120 मेंढ्या घेतल्या. तर बघू शकता प्रत्येक जातीच्या मेंढ्या या फार्मवर आहेत. आणि 15 लाख रुपये हा मित्र जो दिसत आहे त्यानेच हा 15 लाख रुपये खर्च केलेला आहे. उटी ब्रह्मचारी सेनगाव तालुक्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये येते. तर मित्रांनो, हे बघा, हे मेंढी पालन आणि शेळी पालनाचे प्रत्येक व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहे. त्याच्यामुळे हा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपण व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.